महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। डिझेल तस्करांची झुंबड अलिबाग तालुक्यात शिरली आहे। संपूर्ण रायगड जिल्ह्याचे अधीक्षक कार्यालय अलिबागमध्ये असून सुद्धा अलिबागमध्ये डिझेल तस्कर सक्रिय झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत। तरणखोप हद्दीत डिझेल तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली। रेवस खाडी येथील पट्टीजवळ कारवाई करण्यात आली। पनवेल येथील डिझेल तस्करीमध्ये कारवाईमध्ये रेवदंडा खाडीतून डिझेल घेतल्याचे समजते। अशा प्रकारे कारवाई होऊन मूळ डिझेल माफिया फरार असून डिझेलचा धंदा अलिबागमध्ये राजरोसपणे चालू असल्याने नागरिक शंकेची सुई वर्तवून प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत। अरबी समुद्रातून मोठ्या बाजमधून छोट्या मच्छीमार बोटीत साठवून किनारी आणून ठिकठिकाणी कांदळवन नष्ट करून डिझेल साठवण करीत असल्याचे समजते। त्यानंतर मच्छीमार बोट व काही पेट्रोल पंप धारकांना सरकारी भावाच्या कमी दरात हा डिझेल माल विकून सरकारी महसूल बुडवून करोडोची उलाढाल होत आहे। याबाबत रायगडचे अधीक्षक यांनी स्वतः लक्ष देऊन रायगड जिल्ह्यातील डिझेल तस्करीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। बेशिस्त अवजड वाहन चालकांमुळे उरणकरांचे जीव ऐरणीवर आले आहेत। नुकताच खोपटा गावातील निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाला खोपटा रस्त्यावर झालेल्या अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत। या दुःखद घटनेनंतर पुन्हा अपघात सत्र उरणमध्ये चालूच आहे। दिनांक 12 फेब्रुवारी दुपारच्या सुमारास मालवाहू ट्रेलरला अपघात झाल्याची घटना घडली। या अपघातात ट्रेलरवरील कंटेनर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्कूटीवर पलटी होण्याची घटना घडली। सुदैवाने स्कूटीवरील 2 महिलेचे जीव वाचले, परंतु सदर महिलांना दुखापत झाल्याने त्यांना पनवेल येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याचे समजते। बेशिस्त अवजड वाहन चालकांना आळा बसण्यासाठी संबंधित प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला कमर्शियल पायलट प्राप्ती ठाकूर झाल्याची बातमी उरणमध्ये पसरताच प्राप्ती ठाकूर यांचे कौतुक होऊन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। कमर्शियल पायलट झाल्याबाबतचा एम्प्युलेट पदवीदान व 3 स्ट्रिप समारंभ रविवार 11 फेब्रुवारी 2024 रोजी बारामती येथील कार्वर एव्हिएशन अकॅडमी येथे पार पडला। या समारंभावेळी उद्योगपती भरत ठाकूर व रजनी ठाकूर आई वडील, उद्योगपती दीपक ठाकूर व योगिता ठाकूर सासू सासरे, राज ठाकूर पती तसेच आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल मनपाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रतीक ठाकूर, स्वप्नील ठाकूर, विलास ठाकूर, संजय पाटील, मानस ठाकूर, रोशन पाटील, राज पाटील, विक्रांत म्हस्कर, ऋषिकेश ठाकूर, सागर ठाकूर, अनिता ठाकूर, अर्चना ठाकूर, अमोक ठाकूर आणि संपूर्ण ठाकूर परिवार उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीतर्फे ॲडव्होकेट उत्तम गायकवाड यांची युवक आघाडीच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर संघटकपदी नियुक्ती झाली। नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे साहेब, राज्य सरचिटणीस डॉक्टर विजय मोरे यांच्या हस्ते ॲडव्होकेट उत्तम गायकवाड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले। श्री गुरुदेव दत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उरण तालुक्यातील केगाव आणि रानवड प्राथमिक शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेय उपयोगी साहित्य वाटप 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वसंत स्वार, उपाध्यक्ष रमेश पांडुरंग ठाकूर, सचिव सुरेश दिनकर जळगावकर, सहसचिव राजकुमार ज म्हात्रे, मधुकर पेडणेकर तसेच नरेश के म्हात्रे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।